हॅलो, नमस्कार. मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सर्वजण? आय होप मस्त आणि मजेतच असाल. तर माझे डोळे थोडेसे असे लाल झाल्यासारखे वाटतात, कारण ना खूप सकाळपासून काम करत होते, खूप असं दमल्यासारखं झालं. म्हणून 15-20 मिनिट पडले, पण ते 15-20 मिनिट पुरले नाही झोपेला, म्हणून असे डोळे असं आकसल्यासारखं वाटतं आहे. तर सकाळी ना सगळे जे स्टीलचे डबे होते ना, ते सगळे स्टीलचे डबे घासून सुकायला ठेवले, आणि त्यातलं जे काही वाळवणाचं वगैरे होतं ते बाहेर वाळत घातलं आहे. आणि हे आता काढलं आहे मी सगळं हे करायला. तर हे इथलं काढलं आहे. तर मी अगोदर सगळं काढून ठेवून असं सगळं घासून वाळवून मग त्याच्यात भरायचा विचार करत होते, पण नंतर ते काढल्यानंतर म्हटलं एवढा मोठा राडा, परत तो राडा सगळा एकत्र झाला ना, खूप जास्त हे होईल, एकत्र झाला खूप मलाच त्रास होईल नंतर ते परत एक वेगळं करत बसायला. तर मग आता असा विचार केला आहे, सगळे बॉक्सेस काढणार आणि त्यानंतर एक एक बॉक्स धुणार, घासणार, पुसून परत त्यातलं सामान तसंच ठेवणार, आणि मग ते बॉक्स साईडला ठेवलं तरी चालतं. आणि मग त्याची जी बॉडी आहे, म्हणजे जे स्ट्रक्चर आहे, जे स्टँड आहे, ते घासून मग ते सुकून मग सगळे बॉक्सेस लावून देईल. कारण का ना, हे राडा खूप, म्हणजे त्याच्यात खूप सामान बसतं ॲक्च्युली. तर राडा नाही म्हणता याचं सामानच आहे, पण ते सगळं एकत्र ह्यातले त्यात झालं ना, तर ते मला खूप वेळ जाईल नंतर. म्हणून आत्ताच सगळं सॉर्टेडली, त्यातलं पण काही जर लागणार असेल तर ठेवणार, नसेल लागणार काही असतंच, असं बऱ्याचशा वस्तू असतात त्याच्या नाही लागत, मग त्या लगेच कचऱ्यात जाऊ देणार, कारण नंतर मग परत खूप राडा होतो. तर नगरला पण जायचं होतं आज. अहो बोलले होते येतो, पण त्यांचं काहीतरी काम आलं, मग ते कॅन्सल झालं म्हणून मग माझं पण थोडं मूड ऑफ झालं. म्हणून म्हटलं 10-15 मिनटं पडावं, आणि थोडंसं असं दमल्यासारखंही झालं. तर जेवण झालं तर थोडंसं वाटलं पडते, म्हणून मग 10-15 मिनटं झोपले होते. तर चला दाखवते तुम्हाला आता कसे डबे वगैरे घासले. तर हा राडा सगळा इग्नोर करा, आता हे सगळं घासायचं आहे. फक्त एवढंच राहिले, आता बाकी सगळं झाले. खालचे जे कप्पे काल दाखवले होते ना, ते राहिलेले ते पण सगळे करून घेतलेत. फक्त एवढंच राहिलं आहे, ते काही 15-20 मिनटाचंच काम आहे. चला. तर हे आहेत, सकाळी मी घासून ठेवले सगळे. लेफ्टवरचे पण डबे काढले होते, आणि खालचे पण जे काही होते स्टीलचे ते सगळे डबे घासून ठेवलेले आहेत. आणि त्यातलं जे सामान होतं, कुरडया, पापड्या, साबुदाण्याची चकली, खारवड्या वगैरे जे काही आहे तर ते सगळं इथं वाळत घातलं आहे उन्हात. ज्वारी पण वाळत घातलेली आहे, आणि आता हे घासायचं आहे. तर मग त्या अगोदरनं मी विचार केला, आज तूप पण बनवायचं होतं. तर हे घासणं होईपर्यंत ना, हे साईचे जे डबे मी फ्रीझरमध्ये ठेवते, तर त्याचा परत दगड झाल्यासारखंच झालं आहे. तर ते दोन्ही डबे मी काढून ठेवलेत. तर हे एवढी साय साचलेली आहे, याचं तूप बनवायचं आहे. तर मग मी ते जरा मऊ होईल काढून ठेवल्यावर, म्हणून मग ती काढून ठेवले. सध्या तर ते परताचा दगडच झालेला आहे, तर ती मऊ होण्यासाठी ठेवली. आणि आता मी ना ते प्लास्टिकचं जे कंटेनर आहे ना, ते रॅक आहे ना, ट्रॉली, तर त्यातले हे बॉक्सेस आहेत. तर मी काय केलं, त्याचे एक बॉक्स काढला, तो घासला, आणि मग तो पुसून सुकायला ठेवला. तोपर्यंत त्याचं जे आहे स्टँड, एक स्टँड पण एकच काढलं, पूर्ण एकदम नाही काढलं. तर मग ते घासलं, आणि मग सुकल्यावर नंतर त्या बॉक्सेसमध्ये त्यातलं सामान लगेच ठेवून दिलं. कारण का ना, सगळ्यांचं सामान एकत्र केलं असतं ना, मग तर लय घोळ झाला असता. मग ते मला आजचा दिवसही पुरला नसता वेगळं करायला, म्हणून मग मी तशी आयडिया केली. तर हे ना, सारखं जे बॉक्सेस किंवा ज्या ट्रॉल्या सारखं उघडण्यात येतात ना, त्याचे हे असे हँडल थोडेसे असे तेलकट चिकट झाल्यासारखे होतात. कारण आपण कधी खरकट हात असतो, कधी कसा असतो, कधी तेलकट असतो. मग ते वेळेला ना हे काहीच डाग दिसत नाहीत, पण जसं ते डाग जुने होत जातात ना, तर त्याच्यावर धूळ बसून ते डाग असं जास्त प्रमाणात दिसायला लागतात. तर तसंच झालेलं आहे. तर हे कंटेनरांना छान असे सगळे घासून घेतले, आणि याला ना मी तारीची घासणी नव्हते लावू शकत, कारण हे प्लास्टिकचं आहे, आणि तारीची घासणी लावली तर त्याला स्क्रॅचेस पडतील. म्हणून मग सॉफ्ट घासणीनेच घासते. मग ते सॉफ्ट घासणीने घासते, त्याच्यामुळे ना त्याला थोडा जास्त वेळ लागतो आहे. कारण का जे चिकट डाग आहेत, तेलकट डाग आहेत, ते साध्या घासणीने घासले ना असे लवकर निघत नव्हते.
म्हणून मग त्याला असा थोडासा वेळ लागतो आहे. पण ठीक आहे, त्याला लगेच आता हे पूर्ण घासून धुवून झालं का असं पुसून ठेवलं आहे. आणि पुसून ठेवल्यानंतर त्याचे जे स्टँड आहे, एक एक स्टँड पण वेगळं होतं ना ते, तर मग एक एक स्टँड घासून घेते. तर हे पुसून ठेवल्याचा एक फायदा झाला, पुसून ठेवल्याने ना ते लवकर सुकत होतं. नाहीतर ते नुसतं निथळायला आपण भांडे घासून ठेवतो, तसं जर ठेवलं असतं ना तर त्याला पूर्ण दिवस लागतो सुकायला. त्या डब्यांचंच घ्या ना, मी सकाळीच डबे धुतले होते आणि ते पार दुपारनंतर ते सुकले. तर हे पुसून ठेवलं ना तर लवकर सुकतं, म्हणून मग असं ठेवलेलं आहे. आणि आता त्याचे जे स्टँड आहे ते पण घेतलं आहे. तर ह्याच्यावर ना मी बॉक्स ठेवत असते. ह्या स्टँडच्या ह्याच्यावरती एक बॉक्स असतो, म्हणजे इवन दोन्ही स्टँडची हाईट इवन होण्यासाठी मी ते बॉक्सेस ठेवलेले आहेत. तर त्याच्या खाली ना कधी काही म्हणजे असं ओघळ जाता, कधी तेलाचं वगैरे असं गेलं असेल तर ते ह्या पिवळा डाग आहे ना तो खूप जास्त दिसत होता. त्याला खूप घासावं लागलं, मला खूप वेळ लागला. तर फास्ट फॉरवर्डमध्येच त्याचा व्हिडिओ केला, कारण ते खूप वेळ लागला आणि सॉफ्ट घासणीने निघत नव्हतं. त्याला तारीची घासणी असते ना तर लवकर निघालं असतं, पण तारीच्या घासणीने खूप स्क्रॅचेस पडले असते आणि ते मग वस्तूचं वाटोळं होऊन जातं, म्हणून मग तारीची घासणीने यूज केली. आणि आता ना ते बॉक्स सुकला. त्यानंतर मग आता मी त्यातलं सगळं सामान लावायला घेतलं. तर सगळ्यात अगोदर ज्या वस्तू खूप कमी लागतात त्या वस्तू ठेवल्या. त्यानंतर मग जसं जास्त वस्तू म्हणजे जशा जास्त यूज होणाऱ्या वस्तू आहेत ना त्या तशा वरती ठेवत गेले. अगोदर खूप कमी लागणाऱ्या वस्तू आणि मग नंतर बाकीच्या वस्तू ठेवत गेले मी. या बॉक्समध्ये सगळे मोठे चमचे, मोठे पॅन म्हणजे तडका पॅन, चाळण्या, गाळण्या, उलथणे, लाकडाचे उलथणे वगैरे असं हे सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. आणि हा जर उलथणा आहे ना लाकडाचा, हा जरा मोठा आहे तर तो असा तिरका ठेवलेला आहे. आणि बाकीचे मग आता ही दुसरी ट्रॉली घेतली, म्हणजे दुसरा हे घेतला आणि त्यातनं मला हे स्टीलचे हे हुक सापडले. तर मग हे मधले 2 माझे निघालेच होते आणि मला बरोबर 2च सापडले, तर बरोबर माझं काम होऊन गेलं. तर त्यानंतर ना मग आता मी ह्या वेळेला ठरवलं, हे जे बॉक्सेस आहेत ना याच्यावरती स्टिकर चिटकून याच्यावरती लिहून ठेवावं की कोणत्या बॉक्समध्ये काय आहे. कारण ना मग ते लवकर लक्षात येत नाही आणि मग ते हे उघड ते उघड असं 2-3 उघडण्यात जातात आणि त्याने ना खूप म्हणजे हात लागून खराब पण होतात. आणि मला घासायला यावेळेला खूप ताण झाला आहे. त्यामुळे ना मग मी तोच एक आयडिया केली ही की हे स्टिकर चिटकून मग त्याच्यावरती लिहून ठेवलं ना की काय आहे, तर मग लगेच मग ते वाचून बरोबर त्याच ट्रॉलीला माणूस हात लावतं. इव्हन बाहेरचंही कुणी आलं तर त्यांनाही लवकर लक्षात येतं. तर त्यामुळे मग आता मी अशा स्टिकर लावून ठेवलेत. तर हे किचन क्राफ्टिंगचं जे सामान असतं तर ते सगळं ठेवलेलं आहे त्याच्यात. तर त्यामुळे त्याच्यावर किचन क्राफ्टिंग असं नाव लिहिलं आहे. आणि मग बाकी पण सगळ्यांना असे स्टिकर चिटकून घेतलेत. तर हे जे अगोदरचा होता ना बॉक्स स्पून्सचा, तर ते त्या बॉक्सला चिटकवलं आहे स्टिकर. तर त्याच्यावरती पण लिहिलं आहे बिग स्पून्स. तर तसं मग मला बरं पडेल आता इथून पुढं सापडायला. ह्या ट्रॉल्यांमध्ये ज्याचे त्याचे सामान वगैरे भरून ठेवले आणि त्याचं पूर्ण जे स्ट्रक्चर आहे, जे स्टँड आहे ते घासून ठेवलं, ते सुकण्यासाठी ठेवलं. मग तोपर्यंत म्हटलं की हे जे स्टीलचे डबे आहेत ते पण सुकले होते, तर मग ते पण वाळवणं ज्याचे त्याच्यामध्ये घालून ठेवावेत, म्हणजे आहो आले का त्यांच्याकडनं लगेचच हे वरती लेफ्टवरती ठेवून घेता येईल. म्हणून मग हे वाळवणाचं पण आता त्यामध्ये घालून म्हणजे जे ते ज्याच्या त्याच्या डब्यामध्ये ठेवून देते. आणि आता ह्या डब्यांना पण ना मी स्टिकर चिटकवणार आहे, म्हणजे हे पण आता जेव्हा लागेल ना तेव्हा पण मला 4 डबे उचकायची गरज लागणार नाही. म्हणून मग आता मी ह्याला पण स्टिकर चिटकून दिलं आहे. आणि जो पेन आहे ना तो व्हाईट कलरचा आहे माझ्याकडं, मी स्पेशली ह्या स्टिकर्ससाठीच आणलेला आहे तो. आणि तर आता त्याच्याने ते लिहिते मी साबुदाणा चकली आणि साबुदाणाच्या ते पापडी पण मी ह्यामध्येच ठेवणार आहे. तो जो येलो कलरचा साईडला बाऊल दिसतोय त्यामध्ये साबुदाण्याच्या पापड्या आहेत, तर ते पण मी यामध्येच आता ठेवून देणार आहे. जसं स्टिकर साबुदाणा चकलीच्या डब्याला चिटकवलं तसंच आता मी ह्या बाजरीच्या खारवड्याच्या डब्याला पण स्टिकर चिटकवले आणि त्याच्यावरती पण लिहून ठेवले त्याचं नाव बाजरीच्या खारवड्या असं. आणि
आणि आता कुरडईचं पण सेम असंच करून घेतलं आहे. कुरडई सगळ्या एका डब्यामध्ये काढून ठेवल्या आणि त्याच्यावर पण सेम असा स्टिकर चिटकून नाव लिहून ठेवलं आहे, म्हणजे ते सापडेल लवकर. आणि आता हे बघा ते ती जागा वगैरे पण क्लीन केली मी, जे ते स्टँड होतं आणि हे असं बॉक्सेसमध्ये ते क्लीन करून चिटकवून व्यवस्थित ठेवून दिले. आणि आता ते स्टँड्स पण लावून घेतले दोन्ही. आणि आता असा लुक दिसतोय, त्याचा स्टिकर वगैरे लावल्यावर जरा छान दिसतोय. आणि असं सेम 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 कलरचं लावलं आहे. आणि तोपर्यंत साय पण आपली सॉफ्ट झालेली आहे हे सगळं आवरेपर्यंत. तर आता त्याला पण तूप करायला ठेवून देते, म्हणजे कमी गॅसवरती एक साईडला ठेवून दिलं ना आपलं आपलं काम नंतर आवरत बसलं ना तरी काही टेन्शन नाही, म्हणजे ते आपोआप होत राहतं. तर साय भरपूर होती, 8-15 दिवसांची साय साचली होती. त्यामुळे मग आता बरेच दिवस झाले वेळच भेटला नव्हता मला सायचं तूप करण्यासाठी. तर आज फायनली म्हटलं आता करूनच टाकावेत, कारण ना मला पिल्लूसाठी लाडू बनवायचे ड्रायफ्रूट्सचे. तर त्यामुळे मग घरचंच तूप यूज केलेलं चांगलं बाहेरून आणण्यापेक्षा. त्यामुळे मग आता घरचंच तूप यूज करते. आणि ही साय एवढी पिवळी का दिसते, तर ही गाईच्या दुधावरची साय आहे, त्यामुळे एवढी पिवळी दिसते आहे. आणि तूप पण याचं खूप जास्त पिवळं पण निघतं, पण ओरिजिनल आहे, घरच्या घरी बनवलेलं चांगलं. आणि त्यात लेकराला द्यायचं म्हणलं तर घरच्या घरीच बनवत असते मी त्याला, जास्त करून असं बाहेरचं, कारण ह्या गोष्टींमध्ये जास्त भेसळ असण्याची शक्यता असते त्यामुळे. आणि आता इथं फायनली हे पण बाकीचं पण सगळं मसाल्याचं रॅक वगैरे, ते साईडचं रॅक, ते पण सगळं छान क्लीन करून धुवून पुसून वगैरे लावून दिलं आहे. आणि तोपर्यंत तुपाचं पण अर्धी प्रोसेस होत आली आहे, साईडने तूप सुटायला लागलं आणि त्यानंतर तूप झालं आहे. आणि आता तूप झाल्यानंतर मी जी तुपाची बरणी आहे त्यामध्ये तूप गाळून घेते. तर तूप भरपूर निघालं आणि छान, म्हणजे खूप सुंदर पिवळं पिवळं दिसत होतं. आणि वास तर सगळीकडं छान, अख्ख्या घरात तुपाचा वास सुटला होता. आणि ही जी बेरी आहे ना, तर ही पण मी वेस्ट नाही जाऊ दे, त्याच्यापासून पण मी कलाकंद बनवत असते. त्यामुळे ना मग मी लोणी नाही काढत त्याचं. आणि लोणी काढलं ना खूप ते भांडे भरतात, हात भरतात आणि वेळ पण खूप जातो. म्हणून मग मी हे डायरेक्ट असं करत असते की कढईमध्ये डायरेक्ट सायच तापवायला ठेवायची कमी गॅसवर, आणि ती हळूहळू होत राहते आपले. आणि तोपर्यंत मग आपले बाकीचे पण कामं होत राहतात. तर गॅस थोडा जास्त जातो, पण मग ठीक आहे ना, आपल्याला तूप पण जास्त निघतं त्याच्या बदल्यात. आणि लोणी काढून जर केलं ना तर तूप फार कमी निघतं त्यामुळे. आणि गाईच्या ह्याचं तर खूपच कमी निघतं, त्यामुळे मग मी असंच करत असते. आणि हे म्हणजे जे आहे बेरी राहिलेली, तर त्याच्यापासून पण कलाकंद बनवता येतं, त्यामुळे काहीच वेस्ट जात नाही. आणि तूप पण भरपूर निघतं. आणि मेन म्हणजे त्याला लक्ष देत बसावं लागत नाही. आणि भांडेही खूप भरत नाही, वेळही जात नाही, हातही भरत नाही, काहीच नाही. छान असं तूप आपलं आता रेडी झालं आहे. चमच्याच्या साह्याने दाबून दाबून जेवढं तूप निघेल तेवढं प्रयत्न करत असते. आणि हे पाहू शकता की एवढं तूप निघालेलं आहे, आणि तरी पण कढईत बेरीमध्ये पण भरपूर होतं. पण ठीक आहे म्हटलं, त्याचं कलाकंद बनवायचंच आहे. आणि आज तर टार्गेटच ठेवलं होतं की किचन पूर्ण सेट केल्याशिवाय झोपायचंच नाही. आणि फायनली तुम्ही इथे पाहू शकता की किचन छान असं पूर्ण सेट केलं आहे. आता काहीच राहिलेलं नाही आहे किचनमध्ये क्लीन करायचं. सगळं लेफ्ट वगैरे, सगळं रॅक वगैरे, स्टँड, सगळं आत्ता 4 दिवस लागले मला पूर्ण हे कंप्लीट करायला. पण फायनली सगळं किचन कंप्लीट झालेलं आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, शेअर, माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.